या शैक्षणिक माहितीपटात मी विघ्नेश जोशी आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। जोशीज कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट हे नाव ऐकल्याबरोबरच फार पूर्वीपासून इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स, टर्नर फिटर अशा तंत्रशिक्षणाच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेली एक शैक्षणिक संस्था आपल्या डोळ्यासमोर येते। आणि हे अगदी खरं आहे। कुशल शिक्षक वृंद आणि उत्तम व्यवस्थापनाच्या जोरावर तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात जोशीज कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटने स्वतःचं असं एक अबाधित स्थान निर्माण केलंय। जोशीज कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटची ही यशोगाथा मी तुम्हाला सांगणार आहेच, पण त्याआधी माझ्या 5 मित्रांची तुमच्याशी ओळख करून देणार आहे। या 5ही जणांनी नुकतीच 12वीची परीक्षा दिली आहे आणि पासही झाले। चला आपण त्यांना भेटूया। हा आहे मणिंदर सिंग, वय 18 वर्ष, तो पण नाव मॅन्स। मस्त कलंदर जगणं म्हणतात ना, ते हे असं। ही स्नेहा मराठे। विद्या आणि विनय यांचा संगम, वय वर्ष 17, तो पण नाव डॉक। ही आहे रुपाली शहा, एक फॅशन वेडी कॉलेज कुमारी, वय 18 वर्ष, तो पण नाव ढोकळा। आणि हा स्कॉलर श्रीनिवासन अय्यर, वय 17 वर्ष, तो पण नाव इडली। ये बघ ढोकला आली, और ढोकला के साथ इडली फ्री। ये मयू क्यों नाही आया? मला खूप काळजी वाटते रे त्याची। चल आपण जाऊया त्याच्याकडे। अभ्यास कर असं ओरडून ओरडून घसा फाटला रे माझा। पण याच्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही। याच्या अक्कल कुठे शेण खायला गेली होती परमेश्वरालाच ठाऊक। बाप आपला बोंबलतोय आणि पोरगा आपलं उंडरतोय गावभर मित्रांबरोबर। अरे वा मित्रमंडळी, या मित्रमंडळींनो, या 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 बसा, स्थानापन्न व्हा। अहो आप्पा, असं काय बोलताय? काही ना काही जमत असेलच ना त्याला। मयू जेव्हा आमच्याकडे आला होता ना, तेव्हा आमचा फ्रीज अचानक बिघडला होता। तेव्हा मयूने त्याच्यातला फॉल्ट शोधून काढला आणि तो लगेच दुरुस्त केला। बर, टेक्निकल चीजों में उसका दिमाग बहुत चलता है। अहो नारायणचा प्रवीण तोही असाच होता मयूर सारखा, पण जोशीज कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट मधनं त्याने कोर्स पूर्ण केला आणि तो आता एका मोठ्या कंपनीमध्ये कामाला मस्त सेटल झालाय। आता लग्नही ठरतंय त्याचं। हा, आपल्या मयुरेशलाही ऍडमिशन घेऊन देऊयात ना तिथे। काका मस्त आयडिया आहे। काय वो कोहिनूर इन्स्टिट्यूट, आपण मयूला घेऊन कधी जायचं? आपण जाऊया उद्या सगळे तिकडे। हाँ, ये ठीक है, हम सब कल ही मिलेंगे आणि एकत्रच निघूया आपण। ठीक आहे, मग आपण उद्या सगळे भेटूयात आणि जाऊयात। ठीक आहे, बघा काही जमतंय का। देवाची कृपा हो आणि हा मार्गी लागो, नाही तर आहेच ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान। या कोर्सची चौकशी करायची होती। हो या, बसा ना। कोणाला कोर्स करायचा आहे? याला, ये हमारा दोस्त है। अच्छा, काय नाव तुझं? मी मयुरेश कदम। अच्छा, काय शिक्षण झालंय तुझं मयुरेश? मी 12वी पास। अरे वा, अभिनंदन। बरं का मयुरेश, तू अगदी योग्य ठिकाणी आलायस, कारण जोशीज कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये मुख्य भर हा प्रॅक्टिकल्सवर असतो, फक्त थिअरीवर नाही। बर, आता आम्हाला सांग, तुला कुठला कोर्स करायचा आहे? अजून तसं काही ठरवलं नाहीये, पण घरातल्या घरात काय काय रिपेअर करत असतो हा। अरे वा, असं करा ना मॅडम, तुम्हीच सांगा कोणता कोर्स योग्य आहे तो। आता आमच्याकडे बरेच कोर्सेस आहेत, पण मयुरेशची आवड काय आहे हे लक्षात घेऊन मी त्याला गायडन्स करीन। तर मी आधी तुम्हाला कोर्सेसची माहिती करून देते। हार्डवेअर अँड नेटवर्किंग,
कम्प्युटर सॉफ्टवेअर, मोबाईल रिपेअरिंग, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, ॲनिमेशन, AC अँड रेफ्रिजरेशन, इलेक्ट्रॉनिक्स, टर्नर फिटर, फॅशन डिझायनिंग, स्पोकन इंग्लिश आणि इतर बरेच कोर्सेस. अरे मॅम, इथे तर फॅशन डिझायनिंग सुद्धा आहे. हे हो, आणि ऑटोमोबाईल पण आहे. हो आहे ना. आणि जोशीज कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही एकदा कोर्स केला ना की तुम्हाला हे असं सर्टिफिकेट दिलं जातं. पण मॅडम, इथे सगळे कोर्सेस फक्त इंग्रजीतूनच शिकवतात का? नाही, इथे इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती या माध्यमातून तुमच्या सोयीनुसार शिकता येतं. आणि मयुरेश, आता इंग्रजीची भीती बाळगण्याची काहीच गरज नाहीये, कारण एकदा का तू इथे एखाद्या टेक्निकल कोर्सला ॲडमिशन घेतलंस की त्यानंतर तुला सॉफ्ट स्किल आणि स्पोकन इंग्लिश ह्याचाही कोर्स इथे मिळेल, आणि तोही अगदी कुठलीही फी न आकारता. स्पोकन इंग्लिश आणि सॉफ्ट स्किल्स. पण काय हो, कोर्स पूर्ण झाल्यावर जॉब मिळेल ना? अर्थात कोहिनूरच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळतेच. कोहिनूरचे विद्यार्थी या सगळ्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आता नोकरी करतायत. तेव्हा नोकरीची अजिबात चिंता नको. दरवर्षी हजारो विद्यार्थी जोशीज कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतात. आज संपूर्ण महाराष्ट्रात कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या शाखा कार्यरत आहेत आणि भारतामध्येही अनेक राज्यात कोहिनूरच्या शाखा कार्यरत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष दिले जातं. विद्यार्थ्यांच्या सोयीप्रमाणे बॅच, सुलभ हप्त्यांमध्ये फी भरण्याची मुभा, विद्यार्थ्यांच्या वसतिस्थानात काही बदल झाल्यास तर त्यांना त्यांच्या नव्या ठिकाणाजवळ प्रवेश बदलून घेण्याची सोय उपलब्ध आहे. शिक्षक हा कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कोहिनूरच्या विविध शाखांमध्ये मिळून 700 पेक्षाही अधिक शिक्षक ज्ञानदानाचं पवित्र कार्य करतायत. या सर्व शिक्षकांना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील अद्ययावत माहिती मिळावी यासाठी ठराविक अंतरानं ATI मध्ये रिफ्रेशर ट्रेनिंग दिलं जातं. कोणत्याही शैक्षणिक संस्थेचा मुख्य गाभा म्हणजे तिथे शिकवला जाणारा अभ्यासक्रम. जोशीज कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटचा प्रत्येक डिप्लोमा कोर्स हा 11 महिन्यांचा असतो. आठवड्यातून 6 दिवस प्रत्येकी 2 ते 3 तास वर्ग घेतले जातात. एकंदरीत अभ्यासक्रम हा 725 तासांचा असतो. यामध्ये प्रात्यक्षिकांसाठी 300 तर थिअरीसाठी 300 तास दिलेले असतात. संभाषण कौशल्य, मुलाखत तंत्र, सादरीकरणाचे तंत्र इत्यादीसाठी 125 तास राखीव ठेवले जातात. यामुळे तंत्र शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासही साधला जातो. कोहिनूरच्या प्रत्येक कोर्समध्ये केवळ थिअरी न शिकवता प्रॅक्टिकलवरच जास्तीत जास्त भर दिला जातो. सुसज्ज प्रयोगशाळा आणि वर्कशॉपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अनुभव मिळेल याची काळजी कोहिनूरमध्ये घेतली जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण फायद्यासाठी वेळोवेळी विविध औद्योगिक आस्थापनातील तज्ञांची व्याख्यानं आयोजित केली जातात. अभ्यासक्रम कितीही उच्च दर्जाचा असला तरी तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे की नाही हे ठरविण्याचा मापदंड म्हणजे परीक्षा. कोहिनूरच्या प्रत्येक शाखेमध्ये प्रत्येक महिन्यात शिकवलेल्या अभ्यासक्रमावर शाखास्तरीय चाचणी परीक्षा घेतली जाते. तसंच वेळोवेळी पालकांशी संपर्क साधून त्यांना विद्यार्थ्यांची प्रगती आणि कोहिनूरमधील इतर घडामोडींविषयी सुद्धा सविस्तर माहिती दिली जाते. अभ्यासक्रमाच्या शेवटी मुख्यालयाकडून सर्व शाखांमधून थिअरी आणि प्रॅक्टिकल एक्झाम घेतली जाते. परीक्षेचे सोपस्कार पार पाडल्यानंतर मुख्यालयाकडून विद्यार्थ्यांचं गुणपत्रक जाहीर करण्यात येतं. त्या आधारे संबंधित शाखेकडून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात येतो.
कोहिनूर म्हणजे केवळ अभ्यास की अभ्यास नव्हे, तर विविध सण आणि समारंभ इथे उत्साहाने साजरे केले जातात. औंदा लगीन करायचं हिला. एखादी संस्था इतकी शिस्तबद्ध चालवायची म्हणजे त्या संस्थेचं संचालक मंडळही तितकंच ताकदीचं आणि तोलामोलाचं असायला हवं. गुणवत्तेची ही अट कोहिनूरच्या संचालक मंडळानं सर्वार्थानं पूर्ण केली. केवळ भारतातीलच नव्हे तर भारताबाहेरील अनेक कंपन्यांमध्ये कोहिनूरचे विद्यार्थी कार्यरत आहेत. दुबई, नॉर्वे, नायजेरिया अशा अनेक देशांमध्ये कोहिनूरने आपल्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून दिलाय. उत्तम शिक्षण, उत्तम सुविधा अशी खास वैशिष्ट्य जपणारी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट आज ISO 9001-2000 प्रमाणित आहे. स्वयंरोजगार. कोहिनूरमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकता. यासाठी जोशीज कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट कडून मार्गदर्शन केले जाते. स्वयंरोजगाराकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना उचित मार्गदर्शन मिळावं यासाठी आम्ही MSME इन्स्टिट्यूटशी टायअप केलं आहे. जोशीज कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटचा अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी आयुष्यात यशाची हमी घेऊनच बाहेर पडतो. आता आपल्या या 5 मित्रांचंच उदाहरण घ्या ना. मणिंदर सिंग जोशीज कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा कोर्स केल्यानंतर त्यांनी आता स्वतःचं गॅरेज उघडले. डॉक्टर स्नेहा मराठे आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तीही आता डॉक्टर झाली. रुपाली शहा जोशीज कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंगचा कोर्स केल्यानंतर तिने आता फॅशन इंडस्ट्रीमध्ये चांगलाच नावलौकिक मिळवला आहे. श्रीनिवासन अय्यर हा स्कॉलर आता एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इंजिनियर आहे. आणि हा आहे मयुरेश कदम. डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा कोर्स करण्याचा निर्णय घेतला, मन लावून अभ्यास केला आणि आज तो एका नामांकित इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहे.